नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. पालकमंत्रींच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील पोलीस पाटलांचा जिल्हास्तरीय मेळावा धुळ्यातील हिरे भवनात झाला संपन्न. जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार भाऊ रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत धुळ्यात जिल्ह्यातील पोलीस पाटलांचा जिल्हास्तरीय मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यात पोलीस पाटील यांच्या समस्या, अधिकार व कर्तव्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. गाव पातळीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलीस पाटलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून प्रशासन व नागरिक यांच्यातील दुवा म्हणून त्यांनी कार्य करावे असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल यांनी आपल्या भाषणात केले. दरम्यान मेळाव्याच्या माध्यमातून पोलीस पाटलांना शासनाच्या विविध योजनांबाबत माहिती देण्यात आली. तसेच त्यांच्या कामकाजात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी प्रशासन तत्पर असल्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले. हे जो देश पुढे जात असतात असे अनेक देश जगाच्या पाठीवर आहे. तुम्ही जर काय वस्तू तिथे पडली तुमची तर हिंमत नाही कोणी त्याला हात लावेल. दुबईसारख्या देशामध्ये कायद्याला भीती आहे आणि मग एखादी वस्तू जर तिथे राहिली कायद्याला एवढं घाबरतात की कोणी सोन्याचे तुकडे जरी असले तर हात लावणार नाही. आणि त्यांना माहिती आहे की हात लावले तर हात कापले जातील. आणि म्हणून कायद्याची भीती सुद्धा असली पाहिजे. ते कडक नियम असणं गरजेचं नाही, पण आपल्यामध्ये आपण एक प्रकारचं लोकांमध्ये आत्मीयता जागवलं पाहिजे, कल्चर आपण जागवलं पाहिजे. आज देश प्रगतीपथावर आहे. धुळे जिल्ह्यामध्ये जवळपास साधारणतः 600 पोलीस पाटील, गाव तिथे पोलीस पाटील, आणि म्हणून एक मोठी फौज, एक मोठी बटालियन तुमच्याकडे तयार आहे. या माध्यमातून कायदा सुव्यवस्था हे अत्यंत कडकपणे आपल्याला राखता येईल आणि या माध्यमातून समाजाचं परिवर्तन होईल. तुम्ही झालेल्या गोष्टीवर प्रक्रिया करणं दुय्यम भाग आहे. होऊ न देणं, गोष्टीला रोखणं हे प्रथम आपलं कर्तव्य आहे. अनुप्रिया अग्रवाल यांनी देखील एक भूमिका मांडली की शहरामध्ये सुद्धा आज कुठेतरी तिथे जाऊन सगळी माहिती गॅदरिंग करणं याचा सुद्धा एक चांगला विचार त्यांनी मांडला आहे. त्याचं सुद्धा पुढच्या काळामध्ये सरकार म्हणून त्याचं सुद्धा यथायोग्य ठिकाणी ही माहिती पोहोचवण्यासाठी आज सुंदर अशी पुस्तिका काढली. या पुस्तिकावर धुळे जिल्ह्याचं काय काय महत्त्व आहे हे सगळं आपल्याला सांगितलेलं आहे. मी मनापासून आपले कर्तव्यदक्ष SP त्यांचं पूर्ण पोलीस विभागाचं अभिनंदन करतो. त्या विचार त्यांनी केला आणि महाराष्ट्रात जे झालं ते धुळे जिल्ह्यात घडवलं. आपल्या सगळ्यांचं अभिनंदन. असंच प्रामाणिक आणि चांगलं काम आपण करत राहा. आज देशभक्तीचा दिवस आहे. या मातृभूमीला नमन करून आपण सारेजण संकल्प करूया की जोपर्यंत जीवन जीव राहील जे काय करावं लागेल मी माझ्या मातृभूमीसाठी, माझ्या देशासाठी समर्पित भावनेने मी करत राहील.